तुमच्या शरीराची परिस्थिती ना ही तुमच्या अवस्थेवर असते आणि ती अवस्था कोण ठरवतं तर तुमचा मेंदू ठरवतो. आणि मेंदूला तुम्हाला काय फिडिंग द्यायचं हे तुम्ही ठरवता. जर तुमच्या मेंदूला चांगल्या फिडिंग दिल्या तर तुमचं शरीर चांगलं राहणार आहे. तुमच्या शरीराला खराब फिडिंग दिल्या ना तर तुमचं शरीर खराब व्हायला लागलं. मेंदू आणि शरीर यांचा चांगला रिलेशन असणं किंवा चांगला संबंध असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शरीरात जे जे परिणाम होतात ना ते मेंदूच्या अवस्थेनुसार होतात आणि तीच परिस्थिती शरीरावर येते. म्हणजे तुम्ही जर खूप सारे स्ट्रेस घेणारे असाल तर 3 आजार मुख्य यायला लागतात. तुम्हाला ओबेसिटी येऊ शकतं, तुम्हाला बीपी येऊ शकतं, तुम्हाला शुगर येऊ शकतं आणि याच्या रिलेटेड आणखी डायजेशन इश्यू येऊ शकतात. बाकीचं काहीतरी पोटाचे प्रॉब्लेम, पायचे प्रॉब्लेम, अमक ढमक काहीतरी यायला सुरुवात होते. का तर तुमचं फक्त जेवण चांगलं येत नाही आहे आणि ते का आता तुमचं डोकं ठिकाणावर नाही. डोकं ठिकाणावर असलं का जेवण चांगलं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ जर कोणाला पाठवायचा नक्की पाठवू शकता आणि शेअर करा, फॉलो करा आणि सेव्ह करून ठेवा. तुम्हाला नंतर तो कामं येऊ शकतो.